अजितदादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सर्वपक्षीय शोकसभा संपन्न. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुटुंबावरच दुःख नसून हे सर्व महाराष्ट्राच्या जाती धर्माच्या व पक्षाच्या नागरिकांवर दुःख असल्याने म्हणून जागोजागी व गावात, खेड्यापाड्यात, वाडी वस्त्यावर त्यांना भावपूर्ण निधनाची श्रद्धांजली नागरिक अर्पण करत आहेत. त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील सर्वपक्षीय शोकसभा आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली चांदवड विश्रामगृह सभागृहात संपन्न झाली. तर आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी सांगितले की अजित पवार हे सर्वच पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना हवेहवेसे नेते होते. राजकारणातील वटवृक्ष कोसळले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. तर दादांचा दरारा मोठा होता. ते लोकनेते होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करावे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे आमदार डॉक्टर आहेर म्हणाले. तसेच माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी बोलताना सांगितले की अजितदादा हे भविष्याचा वेध घेणारा नेता गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कबाडे यांनी केले. यावेळी रघुनाथ आहेर, नगराध्यक्ष वैभव बागुल, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, संजय जाधव, अमोल भालेराव व्यासपीठावर होते. तर यावेळी सुनील कबाडे, दत्ता वाघचौरे, निलेश ढगे, गणेश निंबाळकर, मनोज शिंदे, विलास भवर, ॲडव्होकेट अनवर पठाण, डॉक्टर श्याम जाधव, रावसाहेब भालेराव, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, विजय जाधव, महावीर ललवाणी, ॲडव्होकेट पोपटराव पवार, तुकाराम सोनवणे, सागर आहेर, राजू पगारे, बाळासाहेब माळी, सुखदेव जाधव, राजाभाऊ आहिरे आदींची भाषणे झालीत. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. संपर्क 98 22 49 99 40 89 83 15 04 60. मुख्य संपादक देविदास जाधव.